पहाटे 5 वाजता उठले आणि खाली येईस तोपर्यंत 5:40 झालेले आहेत. तर आम्ही दोघंही आज वॉक करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की डर्मॅटॉलॉजिस्टनी नक्की कोणती मला औषधं दिली आहेत आणि काय काळजी घ्यायला सांगितली आहे. महत्त्वाचं म्हणजे व्यायामाच्या बाबतीत काय म्हणणं आहे डॉक्टरांचं ते आपण बघणार आहोत. आणि काल मी जे काही इडलीचं बॅटर बनवून पुगायला ठेवलं होतं, खरं तर लेट झालं होतं ते बनवायला, तुम्ही पाहिलं होतं. 10 वाजले होते तरीसुद्धा इतकं छान फुललं आहे. 26 जानेवारीचा दिवस आहे. आमच्या बिल्डिंगमधून समोरून दिसणारा हा व्ह्यू, पण हा माझ्या साईडचा व्ह्यू नाही आहे, हा अपोजिट साईडचा व्ह्यू आहे. आज काय झालं माहिती आहे, चालून आले 6:30 वाजता मी परत आले, तुम्ही पाहिलंत. आणि त्यानंतर सई गाढ झोपलेली बघून पुन्हा तिच्या साईडला जाऊन मीही झोपले. मुलं तर ऑलरेडी झोपलेलीच होती. लेट उठणार होते, कोणीही प्रजासत्ताक दिनासाठी जायला तयार नव्हतं. मग काय, मीही झोपून घेतलं आणि आता मात्र ब्रेकफास्टसाठी लेट झालाय. तुम्हाला एक गंमत सांगू, ही जी सई आहे ना, तिची मम्मा म्हणजे मानसी, जेव्हा सईसाठी तिने चान्स घेतला होता तेव्हा ती मला बोलत होती की शुभांगी, हीच योग्य वेळ आहे, तुला जर का मुलगी हवी असेल तर प्लीज तूही लवकर विचार कर. पण तेव्हा असं वाटलं की पुन्हा दुसरा मुलगाच झाला तर यार, 2-2 मुलं नको आहेत मला. हां, मुलगी मात्र मला नक्कीच हवी होती. या भीतीपोटी मी चान्सच नाही घेतला. मानसीचा पार्थ आणि माझा प्रितिश अगदी एका वर्षातले एका महिन्यातले आहेत. अगदी 15-20 दिवसांचा फरक आहे दोघांच्यामध्ये. आणि एका शाळेतसुद्धा आहेत, नर्सरीपासून. आमच्यासोबत ना अजून काही मैत्रिणी होत्या. आम्ही 5 जणी अशा होतो की आमची सगळ्यांची मुलं अगदी एका वर्षातली होती, आसपासच्या बर्थडेटची होती. आणि 5 जणींपैकी फक्त मानसीने चान्स घेतला. आणि आता असं आहे की 5ही ही आमची मुलं 10वीला आहेत. पण त्यापैकी फक्त पार्थला सिस्टर आहे आणि बाकी 4 हे आता बिना सिस्टरचे आहेत. हे असं आहे, काही डिसिजन हे अगदी वेळेवर घ्यावे लागतात. हे सगळं मी इथं का सांगते आहे, कारण जर का कोणी अशा काही मैत्रिणी असतील, हा व्हिडिओ पाहत असतील आणि त्या मी ज्या स्टेजला होते की जिथं मी डिसिजन नाही घेतला, त्याचा पश्चाताप मला आत्ता होतोय, त्या स्टेजला जर का तुम्ही असाल तर खरंच लवकर विचार करा. मुलगी ही असायलाच हवी. आत्ता प्रकर्षानं मला हे जाणवतं आहे, अगदी आतून जाणवतं आहे, मला हृदयातून, आम्हा दोघांनाही जाणवतं आहे. म्हणूनच मी हे तुमच्यासोबत इतक्या आत्मीयतेने या व्लॉगमधून शेअर करते आहे. तुम्ही पाहिलात फरक मुलगा आणि मुलगीमधला. आता मुलंही मागं नाही आहेत, सोडा, मुलंही करतात सगळं, पण पार्थ आणि प्रितिश अजून आराम करतायत. पण सईची गडबड बघा, सगळं आवरले तिनं स्वतः छान. मी आवरून देते बोलले तर नाही, मस्त स्वतःच व्यवस्थित कंगव्याने विंचरून पावडर वगैरे माझ्याकडून घेऊन लावून किचनमध्ये मला मदत करायला आली आहे. तिला ते इडलीचं भांडं लावायचं होतं आणि त्यासाठी मी तिला शेवटचं पात्र दिलं लावायला, तुम्ही पाहिलंत. असं आहे. तर हा डिफरन्स आहे की मुली अशा असतात की ती क्यूट आणि त्यांची घरातली वावर, म्हणजे त्यांचा जो काही वावर आहे तोच अगदी खूप छान असतो. आपल्यावरूनच घ्या ना, आपण काही कमी आहोत का? एक दिवस आपण घरात नसू द्या, बघा घरातल्यानं करमतं का. तर इडलीचं भांडं लावलं, मी नारळाची चटणी बनवून घेतली आणि सांबर बनवलं. मी नॉर्मली सांबर बनवतेच असं नाही, पण आज सईने मला सांगितलं की तिच्या दादूला नारळाची चटणी नाही इतकी आवडत, त्याला सांबर लागतंच इडलीसोबत. बघा कशी बहीण काळजी घेते भावाची. म्हणून मग मी सांबर बनवलं आणि चिंच घालायला विसरले होते, म्हणून सगळ्यात शेवटी मी यामध्ये चिंच ॲड केली. सगळ्याच लहान मुलांना इडली अगदी मनापासून आवडते आणि सई आणि पार्थला तर ती आवडतेच. म्हणूनच काल ते येण्या अगोदरच मी इडलीसाठी भिजत घातलं होतं. आणि हे बघा, मुलांनी अगदी छान मनापासून एन्जॉय केली इडली, अगदी भरपेट खाल्ली. आणि यानंतर मग आहोंचा नंबर आणि मग माझा असणार आहे. हे असं गरम गरम खाऊ घालणं हे सुद्धा एक स्वर्गीय सुख असतं, मस्त वाटतं अगदी. पण आता सई निघण्याची वेळ आली आहे. मम्मी आणले, पप्पा नाही, त्यांनी पण आणलं. थँक्यू. फायनली सई निघालेली आहे. आता सईचे बाबा मम्मी आलेले आहेत घ्यायला. आणि तुम्ही का बरं इतक्या लवकर आलात? का आलात का? हा, मुलीचं सुख घ्यायचं चाललं होतं, तुम्ही का आलात? सईला विचार की किती भारी वाटत होतं आम्हाला. बाय. 2 दिवस आता सईची ब्लॉग येणार आहेत. सई, मजा आली तुला? खूप आली. पुन्हा येणार?
कसली आगाव आहेस ग. तिनं मला कालच सांगितले, मला म्हणते गाडीत मी तुला प्रॉमिस नाही देऊ शकत, हा पण मी मम्मी सोबत येईन. मी मम्मीला बोलवायला पाहिजे ना तिने. बोलवले ठरले की आमचं नाईट आउट करायचं गर्ल्स गँगनी म्हणून. पार्थ बाय. चला बाय. भेटू परत. हो. पूर्वीची लोक म्हणायची ना की माणसं घरी आलेली खपतात पण गेलेली खपत नाही, तर तसंच काहीसं झालं. सई आणि पात गेल्यानंतर घर अगदीच रिकामं वाटायला लागलं. काल बनवलेला वडापाव, पाणीपुरी आणि आजची इडली, इतकी सारी भांडी पडली होती आणि माझ्या हे लक्षातच नाही की अरे आज तर कविता येणार नाही, कविताची सुट्टी होती आज. मग काय घेतलं घासायला. बराच वेळ गेला त्यामध्ये. आणि चला आता ना मी तुम्हाला इकडे दाखवते जे मी कालच्या व्लॉगमध्ये दाखवायला विसरले, की डॉक्टरांनी एक्झॅक्टली मला काय ट्रीटमेंट दिली आहे, म्हणजे काय काय मेडिसिन्स दिले आहेत, क्रीम दिले आहेत, व्यायाम काय करायला सांगितलं आहे किंवा इतर काय काळजी घेण्यासाठी सांगितली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचं असं म्हणणं आहे ही जे काही पिंपल्स आहेत किंवा तुझा जो काही पिरियडचा इश्यू आहे ते सगळं तुझ्या थायरॉईडमुळे आहे. थायरॉईडचेच हे बाय प्रोडक्ट आहेत. 1 महिन्यासाठी अँटीबायोटिक्स दिलेले आहेत. आठवड्यातून फक्त 3 दिवस या गोळ्या घ्यायच्या आहेत. सॅटर्डे, संडे आणि मंडेच्या नाईटला या 3 टॅबलेट आणि प्रत्येक आठवड्यामध्ये हे 1 पॅकेट असे 4 पॅकेट्स दिलेले आहेत आणि 3 क्रीमसुद्धा दिलेल्या आहेत. ऑराशाईन मॅक्स नावाची एक क्रीम दिली आहे जी डिपिगमेंटेशन आणि ब्राईटनिंगसाठी मदत करणार आहे. जे काही पिंपल्सचे डाग उठतात ना तर ते जाण्यासाठी किंवा जर का पिगमेंटेशन असेल चेहऱ्यावरती, माझ्या नाही आहे पण त्याच्यासाठी ही क्रीम मदत करते. एक महत्त्वाचा गैरसमज माझा इथे दूर झाला डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर. ज्यांची स्किन ही ॲक्ने प्रोन असते त्यांनी मॉइश्चरायझर वापरायचं नाही असं सजेस्ट केलं आहे मला डॉक्टरांनी. त्यांनी मॉइश्चरायझर बंद करून ही जी क्रीम आहे ना इलेक्लीन जेल आहे हे दिवसभर चेहऱ्यावरती लावून ठेवण्यासाठी सांगितलं आहे. आपण हीच मोठी चूक करतो जेव्हा स्वतः ट्रीटमेंट करायला बघतो. अगदी घरच्या घरी मीही करायची. सेताफिलचं मॉइश्चरायझर जे काही मी यूज करत होते ते मला बंद करायला सांगितलं आहे. ओन्ली सेताफिलचं क्लिन्झर कंटिन्यू ठेवण्यासाठी सांगितलं आहे. आणि जर का पिंपल्स उठलेच म्हणजेच ॲक्टिव्ह ॲक्ने जिथं असतील तिथे ही क्लिन्झॅप नावाची एक क्रीम आहे, जेल आहे, हे सुद्धा हे अगदी 1 तास लावून ठेवायचं आहे. आणि कालच्या व्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलंच की केमिकल पिलिंगसुद्धा मी करायला स्टार्ट केलं आहे, जे मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे. 4 ते 5 सेशन सांगितलेले आहेत ज्याचा जवळपास 4,000 रुपये खर्च आहे. तर असं आहे मैत्रिणींनो, आपण स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची असते आणि अगदी योग्य वेळेवर ती सुरू करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. खूप काही स्किन डॅमेज झाली की नंतर ती रिकवर व्हायला सुद्धा तितकाच वेळ घेते. व्यायामाच्या बाबतीत डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की कोणताही आजार बरा करायचा असेल ना तर 50%च मेडिसिन्स काम करतात. 50% जे काही असतं ती आपली हेल्थ म्हणजे लाईफस्टाईल असते की व्यायाम हा कंपल्सरी करायलाच हवा असं त्यांचं म्हणणं आहे. न चुकता अगदी वॉक जरी केलं तरी सफिशियंट आहे. अगदी 45 मिनिटं ते 1 तास डेली वॉक कर असं मला सांगण्यात आलंय. म्हणजे मी जिथं जाईल तिथे सगळे डॉक्टर मला वॉक करायला सांगतायत. चला मैत्रिणींनो, बऱ्यापैकी मी इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते. व्हिडिओ जर का आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, युजफुल वाटला असेल तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मोटिवेशन मिळतं, बाकी काही नाही. आणि पुन्हा भेटेन लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.